नमस्कार। तर आज आपण मस्त अशी चवदार आणि रस्सेदार काळ्या चण्याची भाजी बनवणार आहोत। तर त्यासाठी इथे मी अर्धा कप काळे चणे गरम पाणी करून त्यामध्ये 5 ते 6 तास भिजत ठेवलेले होते। आता हे भिजलेले हरभरे कुकर मध्ये काढून घेऊन त्यामध्ये 2 कप पाणी टाकणार आहोत। त्याचबरोबर चवीपुरतं मीठ आणि थोडंसं तेल टाकायचे जेणेकरून ते उतू येणार नाही। कुकरला हाय फ्लेमवरती एक शिट्टी आल्याच्या नंतर गॅसची फ्लेम एकदम कमी करून आणखीन 5 ते 6 शिट्ट्या येईपर्यंत आपण शिजवून घेणार आहोत किंवा मग एकदम कमी गॅसवरती साधारण 20 मिनिटांसाठी शिजवून घ्यायचे। तोपर्यंत आपण टोमॅटोची प्युरी तयार करून घेऊयात। तर त्यासाठी एक मध्यम आकाराचा टोमॅटो ज्याच्या बिया काढून घेतलेल्या आहेत, अद्रक लसूण याची आपण पेस्ट तयार करून घेणार आहोत। हरभरे व्यवस्थित शिजले गेलेत। आता आपण गॅसची फ्लेम बंद करूयात आणि याची पूर्णपणे वाफ निघून जाऊ द्यायची आहे। याची पूर्णपणे वाफ निघून गेलेली आहे। आता आपण झाकण ओपन करूया। तर इथे आपले काळे चणे व्यवस्थित शिजले गेलेत। जर व्यवस्थित शिजले गेलेले नसतील तर आणखीन 2 शिट्ट्या काढून घ्या। आता यातले 2 मोठे चमचे हरभरे आपण छान मॅश करून घेणार आहोत किंवा मग तुम्ही टोमॅटो प्युरी सोबत याला बारीक वाटून घेऊ शकता। यामुळे आपली भाजी छान मिळून येईल। याला आपण साईडला ठेवून देऊयात आणि गॅस ऑन करून कढाईमध्ये 2 मोठे चमचे तेल टाकायचे। तेल छान गरम झाले की यामध्ये पाव चमचा जिरे टाकायचे। जिरे छान तडतडले। आता आपण यामध्ये टाकणार आहोत एकदम बारीक कट केलेला कांदा। तर इथे मी 2 छोट्या साईजचे कांदे एकदम बारीक कट करून घेतलेले आहेत। याला आपण हलकासा ब्राऊन कलर येईपर्यंत परतून घेतल्याच्या नंतर यामध्ये टाकणार आहोत टोमॅटो प्युरी आणि टोमॅटो प्युरीला आपण साईडने तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहोत। याला साईडने तेल सुटेपर्यंत छान परतून झालेला आहे। आता आपण यामध्ये टाकणार आहोत थोडीशी हळद, अर्धा छोटा चमचा लाल तिखट, अर्धा छोटा चमचा धने पावडर, आणखीन थोडा वेळ परतून घ्यायचे। छान परतून झाल्याच्या नंतर यामध्ये आपण जे शिजवून घेतलेले काळे चणे आहेत ते टाकून घेऊया। आता तुम्हाला याची कन्सिस्टन्सी आणखीन थोडीशी पातळ हवी असेल तर यामध्ये आणखीन अर्धा कप पाणी वाढवू शकता, कारण हे थंड झाल्याच्या नंतर आणखीन थोडंसं घट्ट होतं। याला आपण व्यवस्थित मिक्स करून झाल्याच्या नंतर एक उकळी आली की गॅसची फ्लेम लो टू मीडियम करून आणखीन 2 ते 3 मिनिटं शिजवून घेणार आहोत। त्यानंतर यामध्ये आपण टाकणार आहोत कसुरी मेथी, पाव चमचा गरम मसाला पावडर, त्याचबरोबर एकदम बारीक कट केलेली कोथिंबीर टाकायची। तर तयार आहे आपली साधी सोपी पण चवीला एकदम भारी लागणारी काळ्या चण्याची भाजी। तुम्ही ही अशा पद्धतीने नक्की बनवून बघा। ही भाजी स्पेशली चपाती किंवा मग राईस सोबत चवीला एकदम भारी लागते। रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी मिल्स मराठीला सबस्क्राईब करा। त्याचबरोबर बेल आयकॉनही क्लिक करा म्हणजे नवीन रेसिपीची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। तर हा रेसिपी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद।